Sinking fund is a separate earmark fund created for debenture redemption. As I already told, sinking fund can be created for various purposes, one of which you know is depreciation. So sinking fund is also created for depreciation, and it is also created for debenture redemption. So it is just a provision, or it is a fund which is created for future expense. आणि इथे एक शब्द म्हटलाय इयरमार्क दॅट मीन्स दिस फंड कॅनॉट बी युटिलाइज्ड फॉर एनी अदर पर्पज. म्हणजे जर तो डिबेंचर रिडम्पशन साठी क्रिएट केलेला असेल तर तो इयरमार्क आहे, याचा अर्थ त्याचा यूज फक्त डिबेंचर रिडम्पशन साठीच केला जाऊ शकतो, बाकी कुठेही नाही. सेकंडली, इट इज क्रिएटेड आउट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे जी काही प्रोव्हिजन सिंकिंग फंड मध्ये केलेली असते ती फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधूनच केली जाते, इतर कोणत्याही रिझर्व्ह मधून नाही. तिसरं आणि महत्वाचं म्हणजे ज्याच्यामुळे या टाईपचे क्वेश्चन वेगळे असतात, सिंकिंग फंड इज क्रिएटेड अलॉंग विथ इक्वल अमाउंट ऑफ सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट. आता हे काय असतं ते आपण पुढे एक्झाम्पल मध्ये बघूया. पण सिंकिंग फंड क्रिएट होत असताना तेवढ्याच अमाऊंटची सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट सुद्धा केली जाते. म्हणजेच जेवढे पैसे प्रॉफिट मधून सिंकिंग फंडला ट्रान्सफर होतील तेवढेच पैसे आपल्या बँक अकाउंट मधून सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट म्हणून जी इन्व्हेस्टमेंट केली जाईल त्याच्यामध्ये ट्रान्सफर होतात. एक असते लायबिलिटी साइडची ऍडजस्टमेंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून सिंकिंग फंडला घ्यायचे, आणि दुसरी असते ऍसेट साइडची ऍडजस्टमेंट, आपल्या बँक अकाउंट मधून इन्व्हेस्टमेंट मध्ये पैसे ट्रान्सफर करायचे. So at any point of time, balance in sinking fund is always equal to balance in sinking fund investment account. त्यामुळे दोनही बाजूला, लायबिलिटीला आणि असेटला, सिंकिंग फंड नावाची जी अकाउंट येतील त्याच्यात दोन्ही मध्ये बॅलन्स सेम दिसतो, आणि तो शेवटच्या वर्षीपर्यंत मेंटेन करायचा असतो. फक्त शेवटच्या वर्षी त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस होतात. शेवटच्या वर्षी म्हणजेच जेव्हा पैसे परत द्यायची वेळ येईल त्याच वेळेला. अदरवाईज हे दोन्हीचे बॅलन्सेस दरवर्षी सेम दिसतात. आणि इथे घेतलेलं नाहीये पण ऍडिशनल फक्त सांगून ठेवतो. आफ्टर completion of the purpose of sinking fund and sinking fund investment, the balance in sinking fund is always transferred to general reserves. म्हणजे एकदा ह्याचा पर्पज कंप्लीट झाला, आता इथे आपण म्हणतोय की पर्पज डिबेंचर रिडम्पशन असा आहे, त्या डिबेंचरचं मुदत संपल्यानंतर पेमेंट करून झालं की जो बॅलन्स सिंकिंग फंड मध्ये शिल्लक असेल तो सगळा बॅलन्स जनरल रिझर्व्हला ट्रान्सफर केला जातो, सो दॅट इट कॅन बी युज्ड फॉर एनी अदर पर्पजेस. त्यामुळे जोपर्यंत पैसे सिंकिंग फंड मध्ये आहेत तोपर्यंत लॉक आहेत, ते दुसरं कुठेही यूज होऊ शकत नाहीत. पण सिंकिंग फंडचा पर्पज कंप्लीट झाला ते अनलॉक होतात आणि जनरल रिझर्व्ह मध्ये ट्रान्सफर होऊ शकतात. एक्झाम्पल आपण बघू. बॅलन्स शीट इयर 1 बिफोर सिंकिंग फंड ऍडजस्टमेंट. म्हणजे जर आपल्याला पहिल्या वर्षीपासून सिंकिंग फंडची ऍडजस्टमेंट करायची असेल तर बॅलन्स शीट याप्रमाणे दिसते. तर बॅलन्स शीट मध्ये तुम्हाला दिसते लायबिलिटी साइडला डिबेंचर्स आहेत 4 लाख, डिबेंचर्स 4 लाखचे आहेत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये 5 लाख आहे, त्याचा अर्थ करंट इयरचा नेट प्रॉफिट सगळ्या ऍडजस्टमेंट नंतर 5 लाखांचा आहे. आणि बँकेत आपल्या 6,20,000 आहे. ती बॅलन्स शीट टॅली होण्यासाठी नाहीये, तुम्हाला फक्त इम्पॉर्टंट आयटम्स कळावेत ह्याच्यासाठी आहे. तर आपल्याला ज्या ज्या आयटमवर इफेक्ट होतो तेवढेच मी इथे घेतले. डिबेंचर 4 लाखांचे आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 5 लाखांचे, आणि बँकेत 6,20,000 समथिंग असे अमाऊंट आहे. किती कमी जास्ती असू शकेल. तर इथे कंपनीने समजा असं डिसाईड केलं की त्यांचे डिबेंचर 4 लाखांचे आहेत, आपण सलग 4 वर्ष डिबेंचर रिडम्पशन साठी प्रोव्हिजन करायची, तर लगेच आन्सर सोपं आहे की 4 लाख अमाऊंट हवंय आणि मुदत आहे 4 वर्ष. म्हणजे दरवर्षी 1-1 लाख रुपयाची प्रोव्हिजन केली पाहिजे. दरवर्षी जर 1 लाखाची प्रोव्हिजन करायची असेल तर आपल्या दरवर्षी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो बॅलन्स आहे यामधून ती प्रोव्हिजन झाली पाहिजे, राईट. आता सिंकिंग फंडची ऍडजस्टमेंट केल्यानंतर आत्ताच्या बॅलन्स शीट मध्ये चेंजेस काय काय होतील बघा. इथे फक्त P&L अकाउंट मी थोडं वेगळं घेतलंय, तो चेंज करून घेतो आकडा.
लॉस अकाउंटचा आकडा 5 लाख कन्फ्युजिंग नको म्हणून 2,40,000 केले. सो आफ्टर ऍडजस्टमेंट इन सिंकिंग फंड आपले डिबेंचर 4 लाखांचे होते, ते इथे पण 4 लाखांचेच आहेत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 2,40 होता आधी, आता त्यातून 1 लाख रुपये डेबिट केलेत म्हणजे कमी केले आणि आता P&L अकाउंटचा बॅलन्स ठेवलाय 1,40,000 आणि त्यामधून जे 1 लाख रुपये कमी केले ते ट्रान्सफर केले सिंकिंग फंड अकाउंटला. तसंच ऍसेटला बँक अकाउंट 6,20,000 बॅलन्स आहे. 6,20,000 मधून 1 लाख डेबिट 1 लाख कमी केले आणि ते सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट मध्ये ट्रान्सफर केले. म्हणजे इथे तुम्हाला आता फक्त हे आधीच्या वर्षीचे 2 आकडे आणि आत्ताचे 4 आकडे हे कम्पेअर करा. P&L मधून कमी करून सिंकिंग फंडला ट्रान्सफर, बँकेतून कमी करून सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंटला ट्रान्सफर. ऍट द एंड ऑफ इयर 1 आपल्याकडे सिंकिंग फंड आणि त्या नावाची इन्व्हेस्टमेंट या दोन्ही मध्ये 1-1 लाख रुपयाचा बॅलन्स आहे. आता दुसऱ्या वर्षी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बदललेलं असेल कारण सेकंड इयरचा प्रॉफिट वेगळा असतो. तसंच बँकेतला बॅलन्स पण बदललेला असेल, पण कॉन्स्टंट गोष्ट काय असणार आहे, डिबेंचर 4 लाखांचेच राहणार आहेत. सिंकिंग फंड दुसरं वर्ष संपत असताना ऍडिशनल 1 लाख ट्रान्सफर होऊन 2 लाखापर्यंत पोहोचेल आणि इन्व्हेस्टमेंट ऍडिशनल 1 लाख ट्रान्सफर झाल्यावर 2 लाख. पुन्हा दोन्हीचे बॅलन्स मेंटेन राहिले 2-2 लाख रुपये. हे सेकंड इयरला झालं. थर्ड इयरला पुन्हा सेम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून सिंकिंग फंडला ट्रान्सफर येईल आणि बँकेतून इन्व्हेस्टमेंट मध्ये. त्याप्रमाणे ऍट द एंड ऑफ थर्ड इयर डिबेंचर 4 लाखांचेच आहेत, नंतर सिंकिंग फंड 3 लाख होईल कारण तिसरं वर्ष कंप्लीट झालंय आणि सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट 3 लाख रुपये. म्हणजे हे दोन्ही बॅलन्सेस पुन्हा मेंटेनन्स होणार आहेत 1-1 लाख ट्रान्सफर केल्यावर. चौथं वर्ष संपताना डिबेंचर तेवढेच आहेत, आता सिंकिंग फंड मध्ये 4 लाख रुपये झाले कारण चौथ्या वर्षीचे 1-1 लाख रुपये दोन्हीकडे ट्रान्सफर करून झाले. आता जेव्हा डिबेंचरचं रिडम्पशन करायचं असेल, म्हणजे हे 4-4 लाख रुपये आता गेल्या 4 वर्षात आपण 1-1 लाखांनी प्रोव्हिजन केली. जेव्हा डिबेंचरचं रिडम्पशन करायचं असेल त्यावेळेला ऍडजस्टमेंट काय होईल, तर आपल्याला जी इन्व्हेस्टमेंट 4 लाखांची आहे ती इन्व्हेस्टमेंट विकायला लागेल आता. म्हणजे हे 4 लाख रुपये जे आहेत ते बॅलन्स शीट मधून कट होतील आणि आपण ती इन्व्हेस्टमेंट विकून 4 लाख रुपये मिळवू. म्हणजे इथून आता इन्व्हेस्टमेंट गेली आणि आपल्या बँकेत 4 लाख रुपये आले. आपण सलग 4 वर्ष काय केलं होतं, 1-1 लाख रुपयांनी इन्व्हेस्टमेंट परचेस केली होती आणि जेव्हा मुदत संपली तेव्हा आपण ती इन्व्हेस्टमेंट विकली आणि ते पैसे आपल्या बँकेत जमा झाले 4 लाख रुपये. हे आकडे मी अंदाजे घेतोय कन्सेप्ट करण्यासाठी. ऍक्च्युली थोडंफार इकडे तिकडे असू शकतात हे आकडे. 4च्या ठिकाणी 4.25 असू शकतात किंवा 3.5 असू शकतात, पण अजिबात काही प्रोव्हिजन नाही असं होणार नाही. 4च्या आसपासचा एखादा आकडा असू शकेल. तर बँकेत 4 लाख रुपये जमा झाले. आता आपल्याला डिबेंचर होल्डर्सना 4 लाखचं पेमेंट करायचंय आणि आपल्याकडे बँकेत 4 लाख रुपये जमा आहेत. म्हणजे आता आपल्याला इतर कुठूनही पैशांची व्यवस्था न करता डिबेंचर होल्डर्सचं पेमेंट इझिली देणं शक्य आहे आणि आपण तेवढी दरवर्षी इन्व्हेस्टमेंट केली होती. ओके, तर याप्रमाणे डिबेंचर होल्डर्सना पैसे देण्यासाठी आपल्याकडे बँकेत 4 लाख रुपये शिल्लक आहेत. आता हे बँकेत जे शिल्लक आहे त्यातून डिबेंचर होल्डर्सचं पेमेंट करून झालं. आता आपल्याकडे फक्त सिंकिंग फंड 4 लाख रुपये राहिलाय. मुळात आपण सिंकिंग फंड कोणत्या पर्पजसाठी क्रिएट केला होता, तर सिंकिंग फंडचा पर्पज होता डिबेंचर रिडम्पशन, डिबेंचरचं पेमेंट करणे. आता जर आपण डिबेंचरचं पेमेंट करून टाकले म्हणजे हे 4 लाख रुपयांचं पेमेंट करून झालंय, म्हणजे आता या 4 लाखांचा हेतू जो होता तो साध्य झालाय. मग आता हे 4 लाख रुपये मी आधी सांगितलं त्याप्रमाणे जनरल रिझर्व्ह मध्ये ट्रान्सफर होतात आणि सिंकिंग फंड इथून कट होतं. हे म्हणजे संपूर्ण डिबेंचरचं ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालं की जनरल रिझर्व्ह मध्ये जो काय बॅलन्स दिसेल
तेवढ्याच अमाऊंटचं आपल्याकडे सिंकिंग फंड होतं. इतकंच फक्त दिसेल. आता बॅलन्स शीट मधून संपूर्णपणे सिंकिंग फंड कॅन्सल झालंय आणि डिबेंचरचं पेमेंट झाल्यामुळे डिबेंचर कॅन्सल झाले. तर जी आता मी ऍडजस्टमेंट दाखवली सलग 4 वर्ष, ही ऍडजस्टमेंट करणे म्हणजे सिंकिंग फंड फॉर डिबेंचर रिडम्पशन ह्याच्या ऍडजस्टमेंट असतात. ओके, म्हणजे मुख्य त्यातले पॉईंट काय, दरवर्षी पीएनएल मधून सिंकिंग फंडला पैसे ट्रान्सफर करायचे, दरवर्षी तेवढ्याच अमाऊंटची इन्व्हेस्टमेंट परचेस करायची, वर्ष संपली म्हणजे शेवटच्या वर्षी इन्व्हेस्टमेंट विकायची, जे पैसे येतील त्यातून डिबेंचरचं पेमेंट करायचं आणि ते पेमेंट करून झालं की सिंकिंग फंडचा सगळा बॅलन्स जनरल रिझर्व्ह मध्ये ट्रान्सफर करायचा. तर या सगळ्या प्रोसेसला सिंकिंग फंडची ऍडजस्टमेंट असं म्हणतात. लगेच आपण याच्या एंट्रीज काय काय असतात त्या बघू.
तर या एंट्री सगळ्या मेथडसाठी कॉमन असल्यामुळे यात नवीन काही नाहीये. ट्रान्सफर टू सिंकिंग फंड याची एक एंट्री आणि इन्व्हेस्टमेंट परचेस याची एक एंट्री या आपल्याला दरवर्षी कराव्या लागतात. फक्त त्या वर्ष संपत असताना एंट्री होते ऍट द एंड ऑफ द इयर. मग वर्ष संपत असताना एंट्री झाल्यामुळे जर आपण इन्व्हेस्टमेंट वर्ष संपत असताना परचेस केली तर त्याच्यावर इंटरेस्ट मिळणारच नाही. पण 31 डिसेंबरला आपण इन्व्हेस्टमेंट करू आणि त्याचा इंटरेस्ट पुढच्या वर्षीच्या 31 डिसेंबरला मिळेल. सो इन्व्हेस्टमेंट इन इयर 1 विल बी इलिजिबल फॉर अर्निंग इंटरेस्ट ओनली फ्रॉम सेकंड इयर ऑनवर्ड्स. पहिल्या वर्षी इंटरेस्ट मिळणार नाही. त्यामुळे फर्स्ट इयरला इथे नो एंट्री आहे. त्यामुळे पहिल्या वर्षी एंट्रीची संख्या 4. 2 एंट्रीज आहेत त्या डिबेंचर इंटरेस्ट देणे यासाठीच्या. एक एंट्री सिंकिंग फंडला ट्रान्सफर आणि तशीच त्याच्या बरोबरची एंट्री सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट परचेस. ह्या 4च एंट्री पहिल्या वर्षी होतात. सेकंड आणि थर्ड इयर पासून सेकंड लास्ट इयर पर्यंत ज्या जर्नल एंट्री होतील त्याच्यात थोडासा एक फक्त बदल होतो. तुम्हाला एंट्रीज मध्ये दिसेल की इकडे टोटल 4 एंट्रीज आहेत पहिल्या वर्षी. सेकंड इयर पासून फक्त एंट्रीची संख्या 5 होते, एक ऍडिशनल होते. पण हे कधीपर्यंत? अप टू सेकंड लास्ट इयर. म्हणजे जर तुमचा क्वेश्चन 10 वर्षांचा असेल तर एंट्रीज फॉर इयर 1 इथे क्लिअर कट दिल्यात. सेकंड इयर पासून सेकंड लास्ट म्हणजे अप टू 9th इयर, दुसऱ्या वर्षीपासून 9 वर्ष कंप्लीट होईपर्यंत याच एंट्री रिपीट करायच्यात सेकंड लास्ट इयर पर्यंत. तर त्या कोणत्या कोणत्या? त्याच्यात नवीन अशा ह्या दोनही नाही आहेत. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स पेड अँड ट्रान्सफर ह्या नवीन नाही आहेत. P&L टू सिंकिंग पण ही सुद्धा पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी सेमच आहे. इन्व्हेस्टमेंट परचेस ही पण सेमच आहे. फक्त ऍडिशनल एंट्री काय आहे तर जो इंटरेस्ट मिळेल आपल्याला, मी आधी मगाशी म्हटलं तसं पहिल्या वर्षी केलेल्या इन्व्हेस्टमेंटवर दुसऱ्या वर्षीपासून आपल्याला इंटरेस्ट मिळायला सुरुवात होईल. जो इथे इंटरेस्ट मिळेल ती फक्त आपल्यासाठी ऍडिशनल एंट्री असेल, जी सेकंड इयर पासून करायची आहे आणि सेकंड लास्ट इयर पर्यंत कायम ही एंट्री होईल. ओके, सो दीज आर एंट्रीज फ्रॉम सेकंड इयर अप टू सेकंड लास्ट इयर. आणि मुख्य हा क्वेश्चन जो आहे, म्हणजे हे सगळं जे आहे ते रिपिटेशन आहे. सगळ्यात महत्वाच्या एंट्री ज्या असतात त्या लास्ट इयर साठी असतात. आता याच्यात कॉमन कोणत्या कोणत्या आहेत ते मी सांगतो. इंटरेस्ट ऑन डिबेंचर तुम्हाला दिसेल दरवर्षी कॉमन आहे. पुढे ट्रान्सफर टू P&L दरवर्षी कॉमन आहे. ट्रान्सफर टू सिंकिंग फंड ही सुद्धा दरवर्षी येते. त्यामुळे या तीनही एंट्री प्रत्येक वर्षी येत आहेत. सिंकिंग फंड म्हणजे आपण जी इन्व्हेस्टमेंट केलेली असेल त्याच्यावर जो इंटरेस्ट मिळतो ती पहिल्या वर्षी एंट्री होत नाही, बाकी प्रत्येक वर्षी ही एंट्री करायची. आणि इन्व्हेस्टमेंट जे आपण परचेस करतो ह्या दरवर्षी एंट्री होतात, पण शेवटच्या वर्षी ही एंट्री करायची नाही. कारण काय? तर आपण शेवटच्या वर्षी म्हणजे 31 डिसेंबर ह्या दिवशी इन्व्हेस्टमेंट करणार आणि त्याच दिवशी इन्व्हेस्टमेंट बाकीच्या विकून टाकणार. असं होण्यापेक्षा लास्ट इयरला इन्व्हेस्टमेंट न करता एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट सेल करायच्या आणि त्यातून मिळतील ते पैसे डिबेंचर होल्डर्सना द्यायचे. यामुळे लास्ट इयरला इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाही. तर या महत्वाच्या ज्या 5 एंट्रीज होत्या त्याच्यापैकी फरक फक्त काय आहे बघा. सिंकिंग फंडची इन्व्हेस्टमेंट सगळ्या वर्षी करायची, शेवटच्या वर्षी नाही करायची. आणि इन्व्हेस्टमेंटवरचा इंटरेस्ट पहिल्या वर्षी मिळत नाही, बाकी दरवर्षी मिळतो. त्यामुळे या सगळ्या एंट्री रिपीटेडली करायला लागतात शेवटच्या वर्षीपर्यंत. आता या एंट्रीज सोडून फक्त एंट्री ज्या शेवटच्या वर्षी होतात त्या कोणत्या कोणत्या आहेत बघा. कारण शेवटच्या वर्षी म्हणजे आपल्याला काय काय करायचंय? इन्व्हेस्टमेंट विकायची, त्याचे पैसे घ्यायचे, डिबेंचर्सचे पैसे देऊन टाकायचे आणि सिंकिंग फंडचा बॅलन्स रिझर्व्ह मध्ये ट्रान्सफर करायचा. तर हे सगळं इथे ट्रान्झॅक्शन वाईज दिसेल बघा. सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट सेल केली,
बँक टू सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट. नवीन इन्व्हेस्टमेंट घेताना जी एंट्री असेल त्याच्या उलट एंट्री इथे होते, फक्त इन्व्हेस्टमेंट सेल होईल त्यावेळेला. इन्व्हेस्टमेंट सेल झाल्यावर डिबेंचर होल्डर्सच्या क्लेम, ट्रान्सफर आणि सेटलमेंटच्या 2 एंट्री होतात. याचे पण फॉर्मॅट जसे आपण आधी घ्यायचो तसेच आहेत. पहिलं क्लेम ट्रान्सफर आणि दुसरी क्लेम सेटलमेंट. इथे डबल आले कदाचित. एंट्री तेवढी डबल आली. म्हणजे क्लेम ट्रान्सफर, क्लेम सेटलमेंट या 2 एंट्रीज झाल्या की सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंटचा जो काय बॅलन्स येईल तो कदाचित प्रॉफिट येऊ शकतो किंवा लॉस येऊ शकतो. तो सगळा जनरल रिझर्व्हला ट्रान्सफर करायचा किंवा बेस्ट वे सिंकिंग फंडला करायचा. हे आपण लेजर्स घेताना बघू ट्रान्सफर कसा येईल तो. आणि सगळ्यात शेवटची सिंकिंग फंड अकाउंट क्लोज करत असताना त्याचा जो बॅलन्स येईल तो जनरल रिझर्व्हला ट्रान्सफर करायचा. तर ज्या शेवटच्या वर्षीच्या एंट्री आहेत याच्या बेसिसवर तुमचा क्वेश्चन एक असतो, त्याच्यात तुम्हाला लास्ट इयरचे ओपनिंग बॅलन्सेस दिलेले असतात फक्त. आणि जेवढे आता सिलेक्ट केलेले आहेत तेवढ्याच फक्त एंट्री तुम्हाला करायच्या. आणि दुसरा मोठा जो टाईप आहे त्यामध्ये पहिल्या वर्षीपासून शेवटच्या वर्षीपर्यंत, म्हणजे जेवढ्या आता स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय या सगळ्या एंट्री 5 वर्षासाठी किंवा 4 वर्षांसाठी करायच्या. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे 20 मार्क्सचा जो असतो तो. त्यामुळे 20 मार्क्सच्या क्वेश्चनसाठी इयर 1 पासून लास्ट इयर पर्यंत प्रत्येक वर्षीच्या एंट्री करायच्या किंवा लेजर्स काढायची. आणि सेकंड जो टाईप म्हटलं फक्त लास्ट इयरच्या एंट्री विचारतात, तो शॉर्ट क्वेश्चन असतो अप टू 10 मार्क्स. आपण इथे घेताना पहिले काही जे क्वेश्चन्स घेऊ ते सगळे फुल लेंथ क्वेश्चन असतील, म्हणजे पहिल्या वर्षीपासून शेवटच्या वर्षीपर्यंत एंट्री करायच्या असे क्वेश्चन असतील. आणि संपता जे क्वेश्चन घेऊ ते फक्त लास्ट इयरचे असणार आहेत, लास्ट इयरचे ओपनिंग बॅलन्स देऊन. लेजर्स कोणती कोणती काढायची असतात ते बघा. एक महत्वाचं अकाउंट असतं सिंकिंग फंड, दुसरं असतं सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट. जी काही ट्रान्झॅक्शन्स होतात ती फक्त ह्या 2 अकाउंट्स मध्ये होतात, सिंकिंग फंड अँड सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट. आणि डेट कॉलम इथे आवश्यक असतो. आणि या व्यतिरिक्त जी 2 अकाउंट आहेत त्यातलं एक आहे इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स आणि एक आहे डिबेंचर्स अकाउंट. ही तशी एकदम इझी अकाउंट आहे. मुख्य जे काय ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला घ्यायचे ते सिंकिंग फंड अकाउंट आणि सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. तर आता याचे ऍक्च्युअल जेव्हा क्वेश्चन्स घेऊ त्यावेळेला ही अकाउंट तुम्हाला जास्ती क्लिअर होतील. आता फक्त मी तुम्हाला स्कोप काय काय आहे या टाईपच्या क्वेश्चनचा तेवढा सांगितला. नेक्स्ट लेक्चर पासून आपण ह्याचा फुल लेंथचा क्वेश्चन स्टार्ट करायचा.